भाजी चपाती खाऊ वाटत नसेल आणि तोंडाला चवच नसेल तर असा एक पराठा करून बघा. तोंडाला चव तर येईलच, पण 2 घास जरा जास्तच जातील आणि घरातील मंडळी तर अगदी आवडीने खातील. तर आता हा पराठा कशाचा आणि कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला सांगते. चला मग झटपट कामाला लागूया. सर्वात आधी 2 मोठे कांदे उभे लांब मी चिरून घेतलेले आहे. यामध्येच आपल्याला एक करत सर्व साहित्य घालायचं. सर्वात आधी हळद, चवीनुसार लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला आणि 2 चमचे इथे बेसन पीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. सर्व साहित्य व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. आता पराठ्यासोबत खायला आपण फोडणीचं दही करणार आहोत. पराठा तर तसाही जाणार आहे, पण दह्यासोबत फारच छान लागणार आहे. फेटलेलं इथे दही मी अशी अर्धी ते पाऊण वाटी घेतलेली आहे. आता यावर आपण फोडणी तयार करणार आहोत. तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी, जिरे घालून घ्यायचे आणि चांगले ते फुटू द्यायचे आहे आपल्याला. त्याचबरोबर इथे आपल्याला 2 चिमूट हिंग घालायचा, हळद घालायची, चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि चुरचुरीत अशी ही फोडणी दह्यावर घालून घ्यायची. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आणि एकत्र करून घ्यायचं. आपलं हे मस्त फोडणीचं दही पराठ्यासोबत खाण्यासाठी तयार झालेलं आहे. कणिक आधीच मळून ठेवलेली होती, त्यातले 2 गोळे काढून घेतले. दोन्हीही गोळ्याच्या आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. तर रोज लाटतो तशीच चपाती आपण इथे लाटून घेतलेली आहे. आता त्यावर पूर्ण हे कांद्याचं जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते पसरवून घ्यायचं. एकावर एक 2 चपात्या ठेवायचे, कडेने पूर्ण दाबून घ्यायचं आणि आता याच्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओत तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने. अशा पट्ट्या पूर्ण आपण कट करून घेतल्यानंतर याचे आपल्याला रोल तयार करायचे आहेत. ते कसे करायचे सांगते. आता बघा व्हिडिओत दाखवते तसा असा रोल तयार करून घ्यायचा आहे. एकावर एक ठेवून परत त्या रोलला आपल्याला दुमड घालून घ्यायची आहे. तर आता इथे दुसऱ्याही पट्टीचा रोल केलेला आहे. तसाच आपल्याला उरलेल्या पट्ट्यांचे सुद्धा रोल तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे भला मोठा एक रोल तयार होणार आहे. आता आपल्याला हा रोल प्रेस करून घ्यायचा आहे. वरून याला आपल्याला पीठ लावायचं, कलोंजी, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर लावायची आहे आणि हा पराठा मस्त पातळ असा लाटून घ्यायचा. पराठा जाड ठेवायचा नाही, म्हणजे छान तो असा खरपूस भाजला जातो. तर बघा इथे पराठा पूर्ण एकसारखा कडेनी लाटून घेतलेला आहे आणि मस्त पराठा तयार झालेला आहे. तव्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हा पराठा आपल्याला असा ठेवून घ्यायचा आणि मस्त दोन्ही बाजूंनी तेल लावून भाजून घ्यायचा आहे. तुम्ही तूप, बटर काहीही लावू शकता आणि पराठा इथे तयार झालेला आहे. तर बघा मस्त असा हा खरपूस पराठा भाजला गेलेला आहे आणि याच्या मस्त लेअर सुटल्या जातात. तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुमचा पराठा कसा झाला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्त गरमागरम पराठा एन्जॉय करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.